गुड मॉर्निंग गाईज. आंबे आता भरपूर आहेत. आम्हाला रोड क्रॉस करतो. आपलं बजेट थोडं टाईट आहे तरी पण ठीक आहे. बघू आता आम्ही पण निघतोय 10-15 मिनिटात घरी पोहोचतो. अजून एक माणूस बघा तिकडे वाट बघायला लागलाय. आंबा काढला की या भाऊचा आवाज चालू होती. नाश्त्याला आज खतरनाक नाश्ता आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. आणि सकाळचे वाजले 9. आत्ता उठलोय, आवरून वगैरे फ्रेश झाले आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्त्याला आज खतरनाक नाश्ता आहे. नाश्ता म्हणजे एकदम जबरदस्त आहे. आज नाश्त्याला झिंगा आणि भाकरी आहे, माझी फेवरेट. हे अजून झोप गेलेलं नाही बघा. गुड मॉर्निंग गाईज. तो आजचा प्लॅन मला वाटतं जरा शिफ्ट करायला लागेल. जो प्लॅन होता तो जरा पप्पांच्या कामामुळे शिफ्ट केलं थोडा, म्हणजे संध्याकाळी जाणार आहे. सो तोपर्यंत दिवसभरात काय काय होते बघूया. चलो आधी नाश्ता कर लेते. फिश घ्यायला तो फिश आहेत घेतलेला आहे, बांगडा आणि आपण घेतले प्रॉन्स परत ट्रायल घेतले फक्त. तर आता बघू जाऊन काय काय होते, कसं कसं विषय. आम्हाला रोड क्रॉस करतो. प्रॉन्स आणि बांगडा पण घेतलंय आणि आता निघालं घरी. घरी जाऊन काय काय असं बनवायचा विषय करते बघूया. अजून धागा काढलेला नाही आहे, तर धागा काढायचा आहे प्रॉन्समधला. धागा काढायला आपल्याला जरा स्ट्रगल करावं लागेल. बघूया. आपण बसलोय आंबा खात. जेवणाची अजून तयारी चालू झालेली नाही. म्हणलं तोपर्यंत पोट पूजन तर करून घेऊया. म्हणून आंबा खात बसलोय. आंबे आता भरपूर आहेत, जेव्हा नंतर दाखवतो अजून किती आंबे पडलेत. अजून एक माणूस बघा तिकडे वाट बघायला लागलाय. आंबा काढला की या भाऊचा आवाज चालू होती बघा. काय पाहिजे आंबा बघा आहे का. साला आंबट आहे आंबा म्हणून काय ना झाले बघा. दर जिली दर की आंबा दर खा खातो का की दर की इथे इथे ए जिली इथे इथे ए हातात माझ्या. कसं आहे आंबट आहे म्हणून अजिबात काय ना झाले. आता बघा यो गोड आंबा. यो गोड आंबा आहे आता. काय कसलं आराम आहे कुत्रा आमचं. ये दर यो पाहिजे गोड पाहिजे हे दर की यो दर ते दे. हे दर दिदी दिदी हा हे दर भोग त्याला भोग हे दर हे दर भोग हे भोग दर हे दर भोग त्याला दे. आता येऊ बघ. ऐसा कुत्ता है सिर्फ शल्क शल्क चाहिए उसको. जेवणाची तयारी चालू झाल्या आणि आता यावेळेस मी मदत करत नाहीये. म्हटलं तू जरा मदत कर यावेळेस, आणि याला मदतीला लावली. दरवेळेस मला कामाला लावते, म्हणते तू कर तू कर. यावेळेस म्हटलं तू कर. सो फ्रॉन्स वगैरे सगळे धुवून धागा काढून रेडी आहे. मासे पण सगळे कट बीट करून आता मसाल्याची तयारी चालू आहे. आणि तवर ह्याला काय काम लावलंय बघूया. तुला काय काम लावलं रे. अरे बापरे पीठ तांदूळ करायला लावले. तांदळाचं पीठ. टोमॅटो कसला आहे खतरनाक. टोमॅटो कसला खतरनाक आहे बघा. सो आता ह्यानी काय काय बनवतात बघूया आपण. एक फ्रॉन्स आपला तळून रेडी झालाय आणि टेस्ट बघितलाय. विचार कसं झालंय. कसं झालंय रे. रवा जळाला जरा. जरा रवा जळलेला आहे, जरा लवकर तळून बाहेर काढायला पाहिजे. सो मी पण जरा टेस्ट करून बघतो कसा झालाय. अजून ते भाजून टेस्ट चांगला आहे, फक्त रवा जरा जास्त लागलाय. सो आता जेवण रेडी झाले. ताट वगैरे करून घेतलेत. जेवायला ताटात बघा काय काय आहे दाखवतो मला एकदा. सो आहे आपला बांगडा फ्राय, प्रॉन्स फ्राय आणि बांगड्याची आमटी. सो आता जेवून घेतो मस्तपैकी. वाजलेत आता 2 वाजलेत 2. तर जेवून मस्तपैकी एक वाम गोक्षी घेऊ चांगली. सो गाईज आत्ता आमचं आवरलंय. 7:30 वाजलेत आणि आता आम्ही शॉपिंगला चाललोय. शॉपिंग करायला जायचं होतं आपल्याला दुपारी, पण तुम्हाला म्हटलं जसं की पप्पांचं कामामुळे आपल्याला लवकर जाता आलं नाही. सो आता निघालो. 7:30 वाजले. आता यायला किती वेळ लागतो काय माहीत नाही. जेवण वगैरे तर ऑलरेडी झालेलं आहे. सो थोडं लेट झालं तरी चालेल. तर शॉपिंगमध्ये काय काय घेतात आता बघूया. आपलं बजेट थोडं टाईट आहे तरी पण ठीक आहे. बघू लेट्स सी.
मम्मीची शॉपिंग चालू आहे, अजून काय होईनच आहे. आता येऊन 20-15 मिनिटं झाले. त्यांनी आता 4-5 साड्या दाखवल्यात. तुम्हाला पण दाखवतो कुठला तुम्हाला आवडते बघा. ह्या त्यांनी पीस दाखवलेत. सो अजून फायनल नाही, ही घ्यायची चालू आहे अजून. सो बघू कोणती घ्यायचं आता. फायनली आपल्या गाडी म्हणते फायनली साडी आपली हे झाली फिक्स झालं. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो कोणती साडी घेतली. आता पप्पांची शॉपिंग करायची. सो तिकडे जाऊया. आता पप्पांची पण शॉपिंग झालं आहे आणि आता थोडं अल्टर करायचा प्रॉब्लेम आहे कारण 9 वाजलेत. सगळे टेलर पण आता बंद झाले दुकानं. सो उद्या सकाळी किंवा आता इथं कुठं असेल तर मग करून घ्यावं लागेल. देखते हैं क्या होता है. आता अपन डायरेक्ट जाओ घरी. चलो. बोनस गिफ्ट लिए है वो अभी आपको कल दिखाएंगे क्योंकि उसको गिफ्ट रैप कर दिया है. मैं शूट लेना भूल गया था. सो उसको कल दिखाते हैं. गिफ्ट लिए है सो उसको कल खोलते ही आपको दिखा देंगे. शॉपिंग झाल्या आणि मम्मी पप्पा तर घरी गेले दोघं. सो आता आम्ही पण निघतो. एक 10-15 मिनिटात घरी पोचतो. चलो ह्या गिफ्ट पहिलं कुठंतरी ठेवलं पाहिजे. आता एक मित्राकडे गिफ्ट ठेवतो त्याच्या घरी आणि मग घरी जातो. सो गाईज आज आहे 25 मे आणि मम्मी पप्पांची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याची तयारी आपण आता चालू केली आहे. कारण सकाळी तर आपण बाकीचे घरगुती कामं सगळे आवरून घेतलेत आणि आता मेन कार्यक्रमाची तयारी चालू झालेली आहे सगळी. सो तुम्हाला दाखवतो आता काय काय आपण तयारी केली आहे. चला.